नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10 आणि पुन्हा एकदा आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये आलेलो आहे. PMC इलेक्शन 2026 एक सर्कस, मनपा निवडणूक 2026 एक सर्कस मी म्हणलेलं आहे. आणि तुम्हाला आता त्या सर्कसमधले वेगवेगळे तुम्हाला प्रयोग, वेगवेगळे पक्ष आणि वेगवेगळे लोक काय करतायत ते तुम्हाला बघायला मिळतं आहे. रोज काही ना काहीतरी नवीन अगदी वेगळं घडतं आहे. त्यामुळे मी आजच्या दिवशी फक्त तीन गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. एक म्हणजे भाजप ह्या पक्षाबद्दल थोडक्यात, दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादा पवार, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे 60+ उमेदवार जे महानगरपालिकेचे म्हणजे बिनविरोध निवडून आलेले आहेत. अजून इलेक्शन 15 तारखेला आहेत, पण ते निवडून आले असं जाहीर केलं आहे. ह्या तीन गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत मागच्या 2 दिवसामध्ये. त्या मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा येतो मी ते पक्षावर, की भाजप हा जो पक्ष आहे ना, हा अतिशय अभ्यासू पक्ष आहे. याबद्दल कुणालाही शंका नसावी. जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतात अर्थातच. तर पण बऱ्याच म्हणजे गोष्टी, म्हणजे जे काही मागचे विधानसभा निवडणूक जी झाली त्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये ते बहुमतावर आले नाहीत, यानंतर मला असं वाटतंय की भाजप ह्या पक्षानं खूप चुका केल्यात असं माझं मत आहे. आणि परत एकदा मी आठवण करून देतो की कुठल्याही पक्षाच्या मी ना बाजूनं आहे ना विरुद्ध आहे. आम्हाला फक्त काम करणारे लोक, मग ते लोकसभेमध्ये असू देत, विधानसभेमध्ये असू देत, नाहीतर महानगरपालिकेमध्ये असेल, आपल्याला चांगली लोक यावीत. आणि ते आल्यानंतर, इलेक्शन झाल्यानंतर मी काही पक्ष वगैरे बघणार नाही TV10, आणि फक्त आम्ही आमची कामं कशी होतील यासाठी सगळ्यांच्या बरोबरच्या सगळ्यांच्या मागं आम्ही लागून लोकांची कामं करून घेणार आहोत. हेच मी नागरिकांनाही सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं काय, की एवढं मात्र आहे की ही शेवटचा चान्स आहे तुमच्या लोकल लेवलवर, की तुम्ही चांगली लोक, अभ्यासू लोक, काम करणारी लोक, नैतिक लोक यांना निवडून आणा. पुन्हा एकदा मी भाजप पक्षावर येतो. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं मी परत लोकसभेचा उल्लेख करणार. लोकसभेची जी इलेक्शन झाली त्यावेळी तुम्हाला कल असा दिसला की जी महायुती होती त्यांच्या जे अपेक्षेप्रमाणे त्यांच्या दृष्टीने कमी त्यांना निवडणूक तशी झाली नाही, आणि महायुती अगदी प्रभावीपणे पुढं आलेली दिसली. याचे 2-3 गोष्टी झालेत की भाजप एकदम जागरूक झालं असं मी म्हणेन. आणि त्यानंतर त्यांनी सिस्टमॅटिकपणा त्यांनी थोडासा बाजूला ठेवला होता, कारण का म्हणजे त्यांना अगदी खूप विश्वास वाटत होता की जे त्यांच्याबरोबर झाले ते चुकीचं झाले, त्यामुळे नागरिक त्यांनाच ह्यावेळी निवडून देणार, आणि असा तो विषय होता. तर सिस्टमॅटिकपणे पण अतिशय आक्रमकपणे त्यांनी सगळा पुढचा डाव आखलेला आहे. आणि त्यामुळेच कदाचित मी असं म्हणेन की विधानसभेमध्ये कल त्यांच्या बाजून लागला. अगदी प्रचंड म्हणजे बहुमतानं ते आणि हे महायुती म्हणजे इतका बहुमतानं की त्यांनी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच राहिला नाही. लिटरली अगदी उद्धव ठाकरे साहेब अजूनही मागतायत की आम्हाला विरोधी पक्ष घोषित करा, त्याचा विरोधी पक्ष नेता आमच्या घोषित करा, पण अजूनही ते होत नाही आहे. ह्यासुद्धा मी असं म्हणतो की भाजपचं जर लोकशाहीच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर हे पक्ष चुकतोय असं मला वाटतं. एक अभ्यासू पक्ष आहे आणि प्रामाणिक पक्ष आहे. अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष आहे, लक्षात घ्या. अगदी नरेंद्रजी मोदी यांचा पक्ष आहे. नरेंद्रजी मोदी जेव्हा 2014मध्ये आले तेव्हा त्यांचे कामाची खूप प्रशंसा झाली होती गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून, आणि त्यांची पद्धती खूप चांगली आहे. आणि आपल्याच जे पॉडकास्टमध्ये आपचे एक जे पदाधिकारी होते कृणाल घारे, त्यांनी विशेष करून म्हणले की ते ह्याच्यामध्ये पॉलिटिक्समध्ये ह्यासाठी झालेले आहेत की असे काही प्रभावी व्यक्तिमत्वांकडे बघून झाले, त्यातले नरेंद्र मोदी हे साहेब आहेत, आणि त्यांचं बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे. पण त्यांनी हेही म्हटलं की नरेंद्र मोदीसारखा परत खाली त्यांच्याच पक्षामध्ये कोण आहे मला सांगा, महाराष्ट्रामध्ये कोण आहे मला सांगा, आणि आता पुण्यामध्ये कोण आहे मला सांगा. त्यानंतर त्या म्हणजे भाजप पक्षाचं अगदी एक म्हणजे वाक्य आहे 3 विभागामध्ये की सर्वात प्रथम राष्ट्र, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः.
उमेदवार किंवा व्यक्ती किंवा कार्यकर्ता. असं होतंय का खरोखर? हे तुम्ही सुद्धा बघावं, एक नागरिक म्हणून तुम्ही सुद्धा तपासावं. तर बिलकुल होत नाही आहे. ह्याच्या अतिशय उलटं होतं आहे. ज्या पद्धतीने ABP फॉर्म काही जणांना नाकारला, तर त्यामुळं ते लगेच उमेदवार पक्षावर ओढत होते, भाजपचेच सगळे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते. याचा अर्थ ते स्वतःचाच विचार करतात, पक्षाचा कुठे विचार करतात? पक्षानं सुद्धा युती वगैरे करताना देशाचा कुठे विचार केला? असा सगळा तो विषय आहे. त्यामुळं म्हणजे 2019 नंतरच्या जे विधानसभेनंतर जे समीकरण भाजपचं बिघडलं होतं, तर ते एका दृष्टीने नैतिकतेच्या दृष्टीनं आणखीन बिघडत गेलं असं माझं व्यक्तिगत. आणि ज्यांना मी विचारलं आहे, नागरिकांना सुद्धा जास्त करून मी अगदी म्हणेन 70% 80% नागरिकांना हे काही गोष्टी पटलेल्या नाही आहेत. आणखीन एक उदाहरण म्हणजे फोडाफोडीचं राजकारण हे नागरिकांना आवडलेलं नाही. अगदी म्हणजे जो मला राजकारणात म्हणाला तर अगदी म्हणजे फडणवीस साहेबांनी सुद्धा हे मान्य केलं की ते आम्हाला करावं लागतं. मग सत्तेचंच हे राजकारण झालं, सत्तेची निवडणूक झाली आणि मग सत्ता मिळवण्यासाठी मग काही पण करायचं असं जर असेल तर मग हे नागरिकांना आवडत नाही. तर असा तो विषय होता. आता मी जे तिसऱ्या मुद्द्यावर येतो अगोदर, की ते म्हणजे हे बिनविरोध निवडणूक होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि जास्त करून काय की महायुतीचे जास्त आहेत. बोलताना ते असं म्हणतात की अरे बाकीचे सुद्धा आलेले आहेत. अहो एका दुसरा एक दोन अपक्ष आलेला आहे, एक कुठलं तरी पक्ष जे आहेत ते आलेले आहेत. पण हे काय उदाहरण देऊन त्यांचं जी चूक आहे ती दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. नागरिकांना हे कळतं की AB फॉर्मसाठी एवढ्या सगळ्या पक्षामध्ये मारामाऱ्या असताना, जागेसाठी मारामाऱ्या असताना बिनविरोध कसं येऊ शकतं असा तो विषय हे आहे. मग याचं फक्त लॉजिकली बघायला गेलं तर फक्त काही कारणं अगदी डोळ्यासमोर येतात. एक तर त्यांना धमक्या देण्यात आल्या असू शकतं, त्यांना प्रलोभने दाखवून दिलेले असू शकतात, त्या प्रलोभने वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात की तुम्हाला पद देतो, तुम्हाला पक्षात घेतो वगैरे वगैरे वगैरे. तर म्हणजे साम दाम दंड भेद, म्हणजे ते भेद तर त्यांनी अगोदर केलेलाच होता. आता साम दाम दंड ह्या पद्धतीनं त्यांनी ते ज्या 60+ ज्या जागा आहेत त्या बिनविरोध आलेल्या आहेत. त्याच्यावरच मी आता एक सांगतो की जे निवडणूक आयोग जे आहे, जे आपले वाघमारे साहेब आहेत, त्यांनी त्याच्यावर लगेच चौकशी बसवलेली आहे. आणि आत्ता तरी त्यांना जे निवडून आलेले आहेत, बिनविरोध निवडून आलेले आहेत असं घोषित करू नका जोपर्यंत ती चौकशी पूर्ण होत नाही. आता मित्रांनो, तुम्ही मला सांगा की जे विधानसभेची जी मागची इलेक्शन झाली ती 2019ची, त्यावेळी जे त्यानंतर जी काय फूट पडली वगैरे आणि जे अपात्र 40 जे आमदार आहेत ते अपात्र झाले होते, त्याचा निकाल लवकर लागला का? त्याचा निकाल लागच तोपर्यंत त्यातला अर्थच निघून गेला होता. त्यानंतर 1 2 3 इलेक्शन झाल्या, मग काय उपयोग आहे? तर हे आता सुद्धा तसंच घडणार आहे. 15 दिवसामध्ये तुम्ही काय चौकशी करणार आणि काय निकाल लागणार तर अगदी स्पष्ट आहे. फक्त ते होणार, पण शेवटी जे निवडून आलेले ते निवडूनच आलेले आहेत. अर्थात एक होऊ शकतं की निवडणूक होईल, कारण का त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मनसेतर्फे उपस्थित करण्यात आला होता, ते म्हणजे नोटा हे जोपर्यंत तिकडं आहे तोपर्यंत बिनविरोध कसं काय म्हणता येईल? कारण का नागरिक हे नोटाला सुद्धा देतील आणि त्याचा परिणाम वेगळा असू शकतो. तर आता तेही बघण्यासारखं आहे. आपण सगळे बघणार आहोत. आपण इकडेच आहोत, अगदी जास्त लांब नाही. 16 तारखेपर्यंत सगळं क्लिअर होणार आहे. आणि परत पुणेकरांना मी एवढं सारखं सांगत राहीन, प्रत्येक माझ्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे की हा तुमचा शेवटचा चान्स आहे. आणि तुम्हाला जर तुमची कामं व्हावी असं वाटत असेल तर चांगली लोकं तिथं यायला पाहिजे, जे स्वच्छ प्रतिमेचे आहेत, जे पारदर्शक काम करत आहेत, जे तुमचं ऐकून घेत आहेत आणि जे स्वतःला नगरसेवक समजतील. नगरसेवक नगराचे मालक समजून नये असं जे असेल तर त्यांनाच मतदान करा. अशामध्ये मला तुम्ही सांगा, उलटं कॉमेंटमध्ये मला, मी प्रत्येक वेळी असे प्रश्न विचारतो की तुमचे उत्तर त्यामध्ये द्या की कुठला असा माणूस आहे, कुठला असा नेता आहे, कुठला असा उमेदवार आहे, कुठला असा पक्ष आहे
की जो ज्याच्यावर तुम्हाला भरोसा वाटतोय आत्ताच्या काळामध्ये. तर मी काय म्हणतो, भाजपला फक्त दोष देण्याचा अर्थ नाही, तर शिवसेना म्हणजे अगदी विरोधी पक्षातले जे आहेत ना, त्यांनी सुद्धा कुठं नैतिकता पाळली आहे का 2019 नंतर? जर पाळली असती तर ही वेळ सुद्धा आली नसती. तर हा माझा जो तिसरा मुद्दा होता तो मी अगोदर म्हणलेला आहे. आणि दुसरा मुद्दा फार आश्चर्यकारकरित्या मी तुमच्यासमोर मांडतोय, ते म्हणजे अजितदादा पवारांनी बदललेली स्वतःची भूमिका. इतकं आश्चर्य वाटतंय, कारण का नागरिक किंवा विरोधी पक्ष जे अजितदादांच्या पक्षाच्या सुद्धा विरोधी जे होते ते हा प्रश्न विचारत होते की 70,000 कोटीचा घोटाळ्यावर जे अगदी आपले प्रधानमंत्री जे आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी एका भाषणामध्ये स्पष्टपणे त्यांनी त्याचा उल्लेख केला होता. आणि विचार करा, त्याच पक्षाचे जे प्रधानमंत्री आहेत, देशाचे प्रधानमंत्री जे ज्या पक्षाचे आहेत, त्याच पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अजितदादांना 8 दिवसामध्ये त्यांच्या पक्षाच्या बरोबरीनं घेतलं जातं आणि उपमुख्यमंत्रीपद दुसरं सेकंड स्ट्रॉंग हे म्हणजे मुख्यमंत्रीनंतर उपमुख्यमंत्रीपद त्यांना देण्यात येतं. तर काय बघा, तर हे झालं. हे परत एक आणखीन मी म्हटलं ना की माझं की भाजप अशी चूक कशी करू शकतोय, त्याचे परिणाम आता बघा की त्याच मुद्द्यावर तेच अजितदादा पवार आता म्हणतायत की बघा 7,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर होता, पण मी बसलो ना त्यांच्याबरोबर आहे ना मी सत्तेमध्ये, एका ह्याच्यामध्ये त्यांनी सगळं क्लिअर केलं. आता याच्यावर भाजप उत्तर काय देणार? भाजप उत्तर देणार का की त्यांना क्लीन चिट आहे? आणि क्लीन चिट जर दिले त्यांनी जर म्हटलेलं आहे तर मग त्यामुळे तर मग हे आता भाजप कोंडीत सापडलेलं आहे. क्लीन चिट जर नसेल देणार त्यांना तर मग ह्यांना घेतलं कशाला? आणि जर मग जर आता अजितदादा पवारांनी ते म्हटले घेतलं ना, पत्रकारांना अगदी उद्देशून 2-3 ते असं मुद्दा म्हटलेले आहेत. हे वाक्य ह्या इलेक्शनला म्हणजे नैतिकता ठरवणारं आहे, मी असं म्हणेन प्रत्येक वेळी. भाजपनी याच्यावर कुणी याचं उत्तर द्यावं की ते खरंच त्या 70,000 कोटी ज्या भ्रष्टाचारामध्ये दोषी होते का नाही. जर नव्हते तर मग तुम्ही पुरावे म्हणून अगोदर जे काय व्हिडिओज आहेत मित्रांनो, सगळे व्हिडिओज आहेत ना इथं, ते सगळे मीडियावर आहेत, तिथल्या तिथंच आहेत. आपल्याला सामान्य नागरिकांना पुराव्याच्या मागे जाण्याची गरज नाही. तर हे जे पुरावे घेऊन तुम्ही लोक रस्त्यावर उतरला होता, ज्यावेळी तुम्ही विरोधी पक्ष नेता होता फडणवीस साहेब स्वतः, याच्यावर ते काय उत्तर देणार? अगदी इलेक्शनच्या तोंडावर आलेलं आहे. आणि परत त्यांनी आरोप केला तर तुम्ही त्यांच्यावर आरोप करता, पण त्यांच्या आरोपाचं उत्तर तरी द्या. तर हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा होता. अजून अजितदादा साहेब भरपूर बोललेले आहेत, त्याच्यावरही आपण बोलणार आहे, पण तुर्तास एवढंच. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात PMC इलेक्शन 2026 एक सर्कस. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.